शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्री गणरायाचे आगमन झाले। सहकुटुंब विधिवत पूजा करून विघ्नहर्त्याचे दानवे परिवाराने सहर्ष स्वागत केले। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत दानवे कुटुंबियांनी आगमनाचा क्षण आनंदात आणि उत्साहात साजरा केलाय। गणेश उत्सवाच्या सोहळ्यात गणरायाचे घरात आगमन झाल्याने आनंद आणि उत्साह कुटुंबियाच्या मनात निर्माण होतो। लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या या उत्सवाप्रती मराठी माणसाच्या हृदयात अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रत्येक मराठी माणूस हा मंगलमय सोहळा दरवर्षी जगत असल्याची भावना प्रगट करत तमाम गणेश भक्ताच्या जीवनातील दुःख नाहीसे होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी आणि समृद्ध झाली पाहिजे असं साकडं अंबादास दानवे यांनी गणरायाच्या चरणी घातले। या महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्यांच्या घरी एक 10 दिवस 11 दिवस एक आनंदाची एक वेगळ्या पद्धतीनं वातावरण आनंदाचं असतं। सकाळ संध्याकाळ आरती, प्रसाद, वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे पाहुणे येणं, दुसऱ्यांच्या घरी जाणं गणपतीसाठी हा एक आनंद असतो। मला वाटतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा आनंद गणेश उत्सवाचा असतो। आणि मला असं वाटत नाही महाराष्ट्रातला या मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल सर्व, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात टिळकांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव, मला असं वाटतं कोणताही मराठी माणूस हा गणेशोत्सव जगत नसेल असं बिलकुल होऊ शकत नाही। कारण याची मजा काही आवार आहे। गणपती जसं आपण ईश्वर परमेश्वर मानतो तसं एक सुखकर्ता दुःखहर्ता तो आहे। आणि मला असं वाटतं समस्त भाविकांना, भक्तांना, मराठी बांधवांना, हिंदूंना एक सुख देण्याचा तो प्रयत्न करतो, दुःख त्याचं हरण करण्याचा प्रयत्न करतो। तुमचं दुःख हरण्याचा साकडा घातलाय का? तुमचं म्हणजे काय साकडा? आमचं कोणतंही व्यक्तिगत दुःख नाही, पण या महाराष्ट्रातील जनता सुखी राहिली पाहिजे आणि ती आता सुखी नाही हे आमचं दुःख आहे। म्हणून या महाराष्ट्रातली जनता सातत्यानं सुखाच्या स्थितीत असली पाहिजे। मग शेतकरी असेल त्यांना न्याय मिळाला असेल, माता भगिनी असेल, मला वाटतं नुसतं बहीण बहीण म्हणून होणार नाही तर तिचं संरक्षण करण्याची भूमिका असली पाहिजे। हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे। या महाराष्ट्रात विकासाची गंगा आली पाहिजे। या महाराष्ट्रात कोणी बेरोजगार राहिला नाही पाहिजे। या महाराष्ट्रात कोणी खोट्याळ बोललं नाही पाहिजे, खोट्या घोषणा नाही केल्या पाहिजे। म्हणते ही प्रार्थना गणपतीला। थोडक्यात सत्ता बदलाचं साकडं सत्ता बदल तर होणार आहे, ही जनता जनार्दनाने ठरवलेलं, त्याच्यावर गणपती शिक्कामोर्तब करणार आहे, हे 100% होणार आहे। कारण हे जे करतात करू शकत नाही, जे करणारे त्यांना गणपतीला आणावंच लागेल या महाराष्ट्रात।